तुमच्या हाऊसिंग सोसायटीची निवडणूक कशी होते? चला, संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. वेलकम टू आवर रिडेव्हलपमेंट नेक्स्ट यूट्यूब चॅनल, जिथे आम्ही पुनर्विकासाच्या प्रत्येक टप्प्याचं सोप्या भाषेत मार्गदर्शन करतो. स्टेप 1. निवडणूक प्राधिकरण. महाराष्ट्रातील सोसायटी निवडणुका या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी यांच्या नियंत्रणाखाली घेतल्या जातात. स्टेप 2. निवडणूक अधिकारी नियुक्ती. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 च्या सेक्शन 73C(b) नुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इलेक्शन ऑफिसर किंवा रिटर्निंग ऑफिसर नेमला जातो. स्टेप 3. मतदार यादी तयार करणे. सोसायटीतील पात्र सभासदांच्या आधारे प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. स्टेप 4. हरकती आणि अंतिम यादी. सभासदांना हरकत नोंदवण्याची संधी दिली जाते आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाते. स्टेप 5. उमेदवारी अर्ज. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सभासदांनी उमेदवारी अर्ज भरावा लागतो. स्टेप 6. अर्ज छाननी. निवडणूक अधिकारी सर्व अर्ज तपासून पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करतो. स्टेप 7. उमेदवारी मागे घेणे. काही उमेदवार इच्छेनुसार अर्ज मागे घेऊ शकतात. स्टेप 8. मतदान प्रक्रिया. ठरलेल्या दिवशी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेतले जाते. स्टेप 9. मतमोजणी. मतदानानंतर मतमोजणी केली जाते. स्टेप 10. निकाल जाहीर. जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. स्टेप 11. कमिटीचा कार्यकाळ. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 मधील सेक्शन 73AA नुसार सोसायटी कमिटीचा कार्यकाळ साधारणपणे 5 वर्षांचा असतो. सोसायटी निवडणूक, सहकारी कायदे आणि रिडेव्हलपमेंट बाबत अजून माहिती हवी असेल तर आमच्या रिडेव्हलपमेंट नेक्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्कायलाईन कॉन्स्ट्रोच्या फेसबुक पेजला फॉलो करा.